आतकर गावातील कुंभेवाडीत गढूळ पाणी पुरवठा, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने संताप, भोंगळ कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा। खालापूर तालुक्यातील आतकरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कुंभेवाडीत महिनाभर गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कुंभेवाडीतील महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे। आतकरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत कुंभेवाडी ही 30 ते 35 घरांची आदिवासी वसाहत आहे। ग्रामपंचायतीने मारलेल्या बोरवेलच्या पाण्यावर येथील ग्रामस्थांना पिण्याचे आणि वापराचे पाणी मिळते। गेली महिनाभर बोरवेलमधून गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। अनेकदा याबाबत ग्रामपंचायतीला कळवूनही ग्रामपंचायतीने दखल घेतली नसल्याचा आरोप येथील महिला आणि ग्रामस्थांनी केला आहे। गढूळ पाणी येत असल्याने लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गढूळ पाणी येत असल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी ओमकार खेडेकर, प्रवीण भालेराव, तेजस देशमुख, रोहन मोरे, रवी वाघमारे यांच्याकडे आपली कैफियत मांडली। पाहणी केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या किती गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आले। त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता बोरवेलला गढूळ पाणी येत असल्याचे त्यांनी मान्य केले। एप्रिल आणि मे महिन्यात दरवर्षी ही समस्या उद्भवते असे स्पष्ट करून गणेश सूर्यवंशी यांनी पाण्याचा प्रश्न कायम निकाली निघावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली। आजपासूनच कुंभेवाडीत टँकरने पाणी पुरवठा सुरू करणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।